नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रोझन मोदक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी हा ओला नारळ मिक्सरला फिरवून घेतलाय 2 वाट्या। त्याच्याऐवजी तुम्ही खोवून पण घेऊ शकता। नंतर 2 वाट्यासाठी 1 वाटी गूळ, तूप 2 ते 3 चमचे, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, 2 वाट्या तांदळाचं पीठ, त्यानंतर हे बदाम घेतलेत मी बारीक कापून, आणि विलायची पावडर। तर सगळ्यात आधी आपण पिठाची उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी काय करायचंय, एक पातेलं ठेवले मी गरम करायला। त्यात 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घ्यायचंय 2 वाटी पिठासाठी। त्यात थोडंसं तूप टाकायचंय। दुधामुळे मोदक मऊ होतात, म्हणून दूध घालायचे। 2 वाट्या दूध घातलं तरीही चालतं किंवा दोन्ही वाट्या पाणी घातलं तरीही चालतं। आपण अर्धा अर्धा घेतले इथे। फ्रोझन मोदक म्हणजे काय, तर आपण आता हे मोदक बनवून डीप फ्रीजरला ठेवणार आहोत। हे मोदक 6 महिन्यापर्यंत तरी टिकतात। ज्या वेळेला आपल्याला वेळ नसतो त्यावेळेला आपण कधीही अचानक हे मोदक उकडून खाऊ शकतो। तर उकडण्याआधी ते डीप फ्रीजरमधनं काढायचे आणि वरती नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ठेवायचे आणि नंतर ना त्याला उकडून घ्यायचे। आता आपण सारण बनवून घेऊ। तर त्यासाठी मी कढई घेतली एक, तूप घ्यायचंय 1 चमचाभर। त्यानंतर ना आपण जे बदाम घेतले होते कापून, त्यात तुम्हाला आवडतील तसे काजू वगैरे कुठले ड्रायफ्रुट्स घालू शकता। बदाम आपल्याला तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे। एक मिनिटभर बदाम परतले की त्यात ओला नारळ टाकून घ्यायचा आहे। थोडंसं परतायचे अगदी अर्धा मिनिटभर। आणि आपण जो गूळ घेतला होता तो टाकून घ्यायचा यात। गुळाचं जे पाणी सुटणार आहे ते पाणी पूर्णपणे आटून देईपर्यंत आपल्याला हे सारण परत हलवत राहायचे। बघा, आपलं सारण आता तयार झालेलं आहे। तर मी शेवटी टाकून घेते विलायची पावडर। आपलं सारण झालेले बनवून आता आपण पीठ मळून घेऊ। गरम आहे आपली उकड अजून।
पीठ चांगलं मळून घेणार, तेवढे आपले मोदक छान होणार आहेत. आपले पीठ आता मळून झालेले मोदकासाठी. आता असे गोळे बनवून घ्यायचे मोदक बनवण्यासाठी. आता आपण मोदक बनवून घेऊ. साच्याला तुपाचा हात लावलाय. नंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी. सारण भरायचं आहे त्यात. बंद करून घ्यायचे मागची बाजू चांगली. आता आपण असेच मोदक बनवून घेऊ सगळे. बघा आपले सगळे मोदक आता बनवून झालेले आहेत. आता हे मोदक आहेत ना, फ्रीजमध्ये आधी असेच ठेवायचेत, खाली ठेवायचेत, डीप फ्रीजरला नाही ठेवायचेत. 2 ते 3 तास असेच ठेवायचेत. 2-3 तासानंतर ना मोदक फ्रीजमधनं काढायचे आणि असे हवाबंद डब्यात ठेवायचे. आणि डीप फ्रीजरला ठेवून द्यायचेत. बघा 7 ते 8 तास झालेले आहेत. डीप फ्रीजरला ठेवलं होतं मी. आता उघडून बघूयात. बघा आपले फ्रोझन मोदक. हे ज्यावेळेस उकडायचे त्यावेळेस वरती काढून ठेवायचे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आणि नंतर उकडून घ्यायचे. हे मोदक डीप फ्रीजरमध्ये 6 महिन्यांपर्यंत राहतात. मला हवे त्यावेळेला तुम्ही ते उकडून खाऊ शकता. उकडताना फक्त दुधात किंवा पाण्यात बुडवायचे आणि उकडायला ठेवायचे.